माझं नाव अनिल खर्डे. ओके. मी मोशी प्राधिकरण पुणे येथून आलो आहे. काल मी एंट्री केली हॉटेलला 1:30च्या दरम्यान. हां, 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 खूप छान एक्सपिरियन्स आहे. हां. पुन्हा आपलं सिक्युरिटी कॅबिन आणि नंतर आपला जो स्टाफ आहे हं, त्यांनी खूप व्यवस्थितरित्या हं. चेक इन केलं. भारतीय रिसॉर्टला ही पहिलीच आमची व्हिजिट हं. आहे. तुम्ही काल ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज पण केलात. तर तुम्हाला ते कसं वाटले? काय कुठले ॲक्टिव्हिटीज तुम्ही केले? ॲक्टिव्हिटी खूप छान होता. हं, हं. स्काय सायकलिंग म्हणा ओके, किंवा रोपवे लाईन म्हणा ओके. या खूप म्हणजे छान बनवल्या. हं, सेफ्टी त्यात घेतली मजा आली? आहे. खूप मजा आली. तर स्वतः तुम्ही कुठले हे काय ॲक्टिव्हिटीज? मी झिप लाईन केली ओके. आणि स्काय सायकलिंग केलं. क्या बात खूप है! मजा आली. क्या मस्त बात है! क्या बात है! एन्जॉय केलं. हो, क्या बात मस्त है! डिझाईन खूप केलेलं मस्त. आहे हां, हां, आणि गार्डनचं जे डिझाईन आहे हां. ते पण खूप सुंदर आहे. क्या बात आहे! म्हणजे आपल्या पावसाळ्यात म्हणजे तुम्हाला कसं वाटतंय म्हणजे एकदम पावसाळा एकदम मस्त वाटतंय. क्या बात. आजूबाजूला हिरवळ आहे सगळी. हां, हां. एकदम निसर्गरम्य वातावरण वाटतंय. तुम्ही जेवले की नाही काल? हो जेवली. जेवण पण एकदम हां. छान आहे. मस्त आहे जेवण. क्या बात आहे! तुम्हाला कसं वाटलं सर जेवण? खूप छान वाटलं जेवण. हां, हां. मुलांसाठी स्विमिंग पूल आहे, ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज आहे. इथल्या रूम्स पण खूप छान आहे. हं. तुम्ही आणि कुठल्या रूम मध्ये थांबल्यात म्हणजे? आम्ही फर्स्ट फ्लोअरला 203 नंबर रूम मध्ये थांबलो ओके. आणि खूप छान आहे. प्रत्येक रूममध्ये AC दिला आहे. क्या बात आहे. इथला स्टाफ म्हणजे सर्व्हिस पण खूप छान आहे. ती पण आम्हाला खूप आवडली. म्हणजे आल्यापासून काही एक प्रॉब्लेम तर काय आला नाही आम्हाला. हे नाहीये असं काही वाटलं नाहीये. तुम्ही एकत्रच आहेत का रूम मध्ये? हो एकत्रच आहे. तुमचा एक्सपिरियन्स कसा होता? रूम एकदम मस्त आहे. व्यवस्थित वेल फर्निश आहे. डिझाईन पण चांगली केली. व्हेंटिलेशन पण चांगलं आहे. तुम्ही फॅमिलीजला रेकमेंड कराल की नाही? हो हे पुण्यातलं म्हणजे सर्वात नंबर रिसॉर्ट आहे आणि सर्वांनी एकदा तरी व्हिजिट केलं पाहिजे भारतीय रिसॉर्ट. मेन गोष्ट म्हणजे पुण्यातून सर्वात फक्त 30 किलोमीटरच्या अंतरावर आहे. जवळ आहे. खूप जवळ आहे. उरुळीपासून फक्त 5 मिनिटाच्या अंतरावरतीच आहे. त्यामुळं व्हिजिट करा सगळे. ओके ओके. थँक्यू. थँक्यू. थँक्यू.